विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाल्यानंतर उमेदवाराचा प्रचार आता रंगू लागला आहे। जिकडे निवडणुका घोषित होण्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात झालेले अनेक उलटफेरमध्ये पनवेल मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपात केलेला प्रवेश ही देखील एक मोठी घडामोड असल्याचे मानले जाते। या अनपेक्षित निर्णयानंतर पनवेल मतदारसंघात शेकाप विरुद्ध भाजपा यामध्ये लढत होणार हे स्पष्ट झाले, पण त्यानंतर देखील महायुती व आघाडी फुटल्यानंतर मात्र ही लढत आता चौरंगी किंवा त्याहून अधिक उमेदवारांमध्ये होणार हे स्पष्ट झाले आहे। विद्यमान आमदार या नात्याने पनवेल शहराचा विकास साधण्याच्या जोरावर प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा भाजपामधून निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे। काँग्रेसने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात उभा असणारा भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेताना प्रशांत ठाकूर यांनी पनवेल मतदारसंघातील गावनिहाय झंझावाती प्रचार दौरा सुरू केला आहे। रविवारी नावडे गावात त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडताना काळाची पुनरावृत्ती केली आहे। जिकडे यापूर्वी आमदारकीच्या निवडणुकीत देखील नावडे गावातूनच प्रचार सुरू करताना त्यांनी विजयी पथावर मार्गक्रमण केले होते। यावेळी आपल्या लाडक्या उमेदवाराच्या येण्याने कार्यकर्त्यांमधील उत्साह देखील दुणावलेला होता। जिकडे गावातील हनुमानाच्या मंदिरात नतमस्तक होणारा प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा विश्वासच प्रत्येक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता। आपली निशाणी यानंतर प्रशांत ठाकूर यांनी ज्येष्ठ नागरिक सभागृहात जाऊन ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिराला सदिच्छा भेट दिली आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला। आणि त्याच्या पाठीमागे आपलं बदललेलं जीवनमान हेच सगळ्यात मोठं कारण बनलेलं आहे। आणि त्यामध्ये आपण काही गोष्टी जर बदलू शकत नसलो तर किमान आपण जोडप्याला होणारं मूल जे असेल ते सुद्धा HIV बाधित असू शकतं। तशाच पद्धतीनं आपण आपलं आयुष्य कितीही आपण मौज मजेने जगायचं ठरवलं। या शिबिरानंतर हा झंझावाती प्रचार ताफा आदई गावाकडे वळला। यावेळी प्रशांत ठाकूर यांनी विविध सोसायट्यांना भेटी दिल्या, जिकडे नागरिकांनी देखील त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले। ज्यात टेंभाडा, नेवाळे, पालेबुद्रुक, कानपोळी, देवीचा पाडा, वळवली, वल्लभ, चिंद्रन या भागात तर त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांच्या उत्साहाने संपूर्ण परिसर भाजपामय आणि प्रशांत ठाकूर यांच्या नावाच्या जय जयकाराने दुमदुमला होता। यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह पाहताना त्यांच्यासोबत मिसळण्याचा मोह देखील प्रशांत ठाकूर यांना आवरता आला नाही। म्हणूनच कार्यकर्त्यांनी काढलेल्या बाईक रॅलीमध्ये त्यांनी सहभाग घेतला। या दौऱ्यात मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून पुन्हा एकदा पनवेल मतदारसंघातून निवडून येण्याचा विश्वास प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आहे। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वावर पुन्हा एकदा मतदार विश्वास दाखवून विजयी करण्याचा दावाही त्यांनी केलाय। याशिवाय महायुतीच्या तुटण्यामुळे निवडून येण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होईल ही शक्यता देखील त्यांनी फेटाळून लावली। आज शिरवली जिल्हा परिषद मतदारसंघाचा प्रत्येक गावनिहाय दौरा आम्ही सर्वांनी सुरू केलेला आहे। आमचे सर्व पदाधिकारी या दौऱ्यामध्ये, माजी पदाधिकारी सर्व या दौऱ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणं आणि त्यांच्यापर्यंत निशाणी पोहोचवणं अशा पद्धतीने हा दौरा सुरू आहे। सगळ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय आणि या प्रतिसादामुळे निश्चितपणानं भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा झालेला प्रवेश, ती जी मानसिकता आहे ही मानसिकता लोकांनी स्वीकारलेली ही लक्षात येते। एक समाधान निश्चितपणानं आहे की बरीचशी गावं अशी होती की जी गावं परंपरागतरित्या काँग्रेसची असल्यामुळे त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षानं निधीच दिलेला नव्हता। अशा परिस्थितीमध्ये या गावांना विकास कामांना सगळ्यात पहिले प्राधान्य द्यायचं हे उद्दिष्ट ठेवून त्या ठिकाणी मी कामाला सुरुवात केली आणि अशा या सगळ्या गावांमध्ये जिथं जिथं सार्वजनिक सोयीसुविधांचा अभाव होता त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली। पण अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे। या दृष्टिकोनातून खरं तर MMRDA खूप उपयोगाला पडली असती। MMRDAनं या भागामध्ये वाढणारं जे नागरीकरण आहे याच्या दृष्टिकोनातून निधी देणं, कामं करणं आवश्यक होतं। त्यासाठी मी पाठपुरा MMRDAकडे केला होता, पण दुर्दैवानं MMRDAनं सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। 2006 सालापासून या परिसरामध्ये MMRDAनं
10 गावं प्रत्येक तालुक्यातली 2006 साली स्वीकारली होती। त्यानंतर या परिसरामध्ये एकही गावाचं विकास काम MMRDने केलेलं नाही। मी सातत्यानं पाठपुरावा केला, त्यानंतर एक पायलट स्कीम पण बनवली आणि तेवढ्याच सिडकोचं नाही ना आल्यामुळे या गावांच्या विकासासाठी बनवलेली योजना ही अधांतरित राहिली। आता या निवडणुका झाल्या या गावांच्या विकास कामासाठी MMRD किंवा सिडकोचं नाही ना ज्यांनी नियोजन या परिसराचं केलंय लवकरात लवकर निधी देणं आणि या विकास कामांना सुरुवात करणं ही माझी प्रायोरिटी राहील। कॅमेरामॅन श्रीवरी सर, सोना नरावडे यांचा रिपोर्ट।